नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचे काही बेसिक फॉर्म्युले पाहणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स आपल्याला राईट अँगल ट्रायंगलला अप्लाय करता येतील. या केसमध्ये इथे दिलेला ट्रायंगल ABC, इथे अँगल B हा 90 डिग्री असल्यामुळे हा ट्रायंगल राईट अँगल होतोय. तर आपण आता वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स बघूया. पहिलं रिलेशन आहे साइन थिटा. साइन थिटा बरोबर AB अपॉन AC. तर तुम्ही चित्रात बघू शकता की साइन थिटा बरोबर AB म्हणजे समोरची बाजू छेदत कर्ण. AC या त्रिकोणाचा कर्ण आहे म्हणून साइन थिटा बरोबर AB अपॉन AC. त्याचबरोबर कोसेक थिटा. कोसेक थिटाचं उत्तर आहे AC अपॉन AB. एक्झॅक्टली साइनच्या उलट म्हणजे साइन थिटाला जर बरोबर रिव्हर्स मध्ये लिहिलं तर उत्तर येतं कोसेक थिटा. नेक्स्ट इज कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे कडेची छेद कर्ण. तर इथे बघू शकता थिटाच्या शेजारी जी बाजू आहे BC ती न्यूमरेटर मध्ये आणि कर्ण AC तो डिनॉमिनेटर म्हणजे कॉस थिटा बरोबर BC अपॉन AC. याच्याच बरोबर उलट म्हणजे कॉस थिटाचा उलट असतो सेक थिटा आणि त्याचं उत्तर आहे AC अपॉन BC. आता आपण बघूया टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे समोरची छेद कडेची. तर या केसमध्ये तुम्ही बघू शकता की AB ही समोरची बाजू आहे थिटाच्या आणि BC ही थिटाच्या शेजारची बाजू आहे म्हणून टॅन थिटा बरोबर AB अपॉन BC. आणि त्याच्याच बरोबर उलट असतो कॉट थिटा. कॉट थिटा बरोबर BC अपॉन AB. ओके, आता आपण इतर काही ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज आहेत ते आपण एकदा बघूया. पहिला फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हा युनिटीचा फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला भरपूर गणितामध्ये उपयोगी येऊ शकतो. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर दुसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे सेक स्क्वेअर थिटा बरोबर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. त्याचबरोबर कोसेक स्क्वेअर थिटा बरोबर कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1. हा सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर मित्रांनो, इथे हायलाइट केलेले इथे दिलेले सर्व फॉर्म्युले तुम्ही पाठ करा, रिवाइज करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.